जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचा हा अभंग भगवंताच्या भक्ताभिमानित्वाचा आणि त्याच्या तात्काळ धावून येण्याच्या स्वभावाचा एक उत्कृष्ट पुरावा या ठिकाणी आहे. भक्त आणि भगवान यांच्यातील प्रेमाचे जे नाते आहे ते किती उत्कट असते याचे उदाहरण या ठिकाणी या निरूपणामध्ये आज आपण बघणार आहोत. संत तुकोबारायांच्या अभंगाचे जे पहिले चरण आहे ते म्हणजे शूक सनकादिकी उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता. शूक सनकादिकी उभारिला बाहो परीक्षितीला हो दिसा साता. राजा परीक्षिताला जेव्हा 7 दिवसात तक्षक सर्पाच्या दंशाने मृत्यू येईल असा शाप मिळाला होता, तेव्हा त्याने सर्वस्वाचा त्याग करून मुक्तीचा मार्ग शोधला. त्यावेळी शुकदेव गोस्वामी आणि सनकादिक ऋषींनी त्याला आधार दिला. शुकदेवांनी त्याला 7 दिवस श्रीमद भागवत ऐकवले, ज्या मागे परीक्षिताने मृत्यूसमयी देहाची आसक्ती सोडून ईश्वराचे चिंतन केले, ईश्वराचे भजन या ठिकाणी केले. आणि सांगायचे म्हणजे ज्याप्रमाणे तुकोबारा या ठिकाणी सांगतायत, राजा परीक्षित आणि तक्षक सर्पाची कहाणी होती बरं का. एक कथा आहे, श्रीमद भागवत पुराणातील अत्यंत महत्वाची घटना आहे. जेव्हा राजा परीक्षिताला ऋषीपुत्र शृंगीने 7 दिवसात तक्षक सर्पाच्या दंशाने तुझा मृत्यू होईल असा शाप दिला, तेव्हा राजाने घाबरून न जाता त्या वेळेचा अत्यंत सकारात्मक उपयोग केला बरं का. या 7 दिवसात घडलेल्या काही मुख्य घटना आहेत. शापाची माहिती मिळताच राजा परीक्षिताने आपले राज्य पुत्राला म्हणजे कोणाला, जन्मेजयाला सोपून दिले. त्यांनी सर्व मोहाचा त्याग केला आणि प्रायोपवेशांसाठी म्हणजेच मृत्यूची वाट पाहत उपवास करणे, प्रायोपवेशनासाठी गंगेच्या काठी जाऊन बसले. त्या ठिकाणी शुकदेव गोस्वामींचे आगमन या ठिकाणी झाले. राजाच्या भेटीसाठी अनेक ऋषीमुनी तिथे जमले, परंतु योग्य मार्गदर्शनासाठी भगवान व्यासांचे पुत्र शुकदेव गोस्वामी तिथे प्रकट झाले. राजांनी त्यांना एकच प्रश्न विचारला, ज्याचा मृत्यू जवळ आला आहे अशा माणसाने काय करावे? शुकदेवजींनी राजाला पुढील 7 दिवस सतत श्रीमद भागवत पुराण ऐकवले. या कथेद्वारे त्यांनी राजाला सांगितले की आत्मा अमर आहे आणि शरीर कसं आहे हो, नश्वर आहे, म्हणजे नाश पावणार आहे. मृत्यूचे भय बाळगण्यापेक्षा भगवंताच्या भक्तीत मन रमवणे हाच मोक्षाचा मार्ग आहे. भक्ती, ज्ञान आणि वैराग्य याद्वारे मनुष्याला परमगती या ठिकाणी प्राप्त होते. त्यानंतर राजा 6 दिवस राजाने ती कथा ऐकल्यानंतर 7व्या दिवशी राजा परीक्षित पूर्णपणे भयमुक्त झाला. त्याच्या मनातील मृत्यूविषयी असलेले भय जे होते ते नाहीसे झाले. त्यांना समजले की तक्षक फक्त त्यांच्या शरीराला दंश करणार आहे, आत्म्याला नाही. जेव्हा 7व्या दिवशी तक्षक सर्प आला तेव्हा राजा ध्यानस्थ बसले होते. तक्षकाने दंश करण्यापूर्वीच राजा परीक्षितांनी आपले प्राण ब्रह्मरंध्रातून उत्सर्जित करून परमात्म्यात विलीन केले होते.
तक्षकाच्या दंशामुळे केवळ त्यांच्या देहाचे भस्म झाले, परंतु राजाला या ठिकाणी मोक्ष मिळाला, वैकुंठ लोक प्राप्त झाला. माऊली हो, ही कथा आपल्याला शिकवते की मृत्यू कसा आहे, अटळ आहे. पण जर शेवटच्या काळात भगवंताचे नामस्मरण आणि सत्संग लाभला तर मृत्यूचे भय संपते आणि जीवाचे कल्याण या ठिकाणी होते. त्यामुळे जे भगवंताचं नामस्मरण आहे, भगवंताची स्तुती जी आहे ती आपण करायला पाहिजे. जेव्हा वेळ मिळेल तेव्हा आपण त्या भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. उठा उठी करी स्मरणाचा धावा, धरवत देवा नाही धीर. उठा उठी करी स्मरणाचा धावा. जेव्हा एखादा भक्त संकटात सापडतो आणि अंतःकरणापासून धावा आर्त हाक मारतो, तेव्हा भगवान स्वतःच संयम राखू शकत नाही. ज्याप्रमाणे लहान बाळ जर आई आई म्हणून रडत असेल, आई आई, त्या मातेला राहवत नाही. ती माता कोणत्याही कामात असू द्या, कितीही महत्वाचं काम असू द्या, धरवत देवा नाही धीर. तिला धीर धरवत नाही आणि ती धावत पळत आपल्या लेकरापाशी येते. त्याचप्रमाणे भक्ताची व्याकुळता पाहून देवाचा धीर सुटतो आणि तो तात्काळ त्याच्या मदतीला धाव घेतो. या चरणातून देवाची भक्ताप्रती असलेली आत्मीयता या ठिकाणी आपल्याला दिसून येते. त्वरा झाली गरुड टाकीला मागे, द्रौपदीच्या लागे नारायणे. त्वरा झाली गरुड टाकीला मागे. येथे तुकोबाराय एक अत्यंत प्रभावी दृष्टांत या ठिकाणी देतात. कौरवांच्या सभेत जेव्हा दुःशासनाने द्रौपदीचे वस्त्रहरण करण्याचा प्रयत्न केला आणि सर्व मानवी आधार संपले, तेव्हा द्रौपदीने भगवंताचा धावा केला. त्यावेळी भगवान इतक्या वेगाने धावले की त्यांनी त्यांचे वाहन असलेल्या गरुडालाही मागे टाकले. गरुडावर बसून येण्यासही वेळ लागेल या भावनेने देवाने अनवाणी पायाने धावत जाऊन द्रौपदीची लज्जा या ठिकाणी राखली. तेव्हा ज्याप्रमाणे आपण सांगितलं, जो भगवान परमात्मा आहे तो आपल्या भक्ताला कधी दुःखात पाहू शकत नाही. ज्याप्रमाणे जेव्हा भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि खुद्द 5 पांडवांसमोर महान योद्धे जे आहेत, भीष्म पितामह, द्रोणाचार्य आणि 5 पांडव यासारखे महान योद्धे सुद्धा त्या ठिकाणी सभेमध्ये मान खाली घालून बसले होते. तेव्हा द्रौपदीने आधी स्वतःच्या बळावर रक्षण करण्याचा या ठिकाणी प्रयत्न केला, पण जेव्हा तिने साडीचा पदर दातांनी पकडून दोन्ही हात वर करून गोविंद पुंडरीकाक्ष रक्ष मम शरणागतम अशी आर्त हाक मारली, तेव्हा भगवंताचे भक्तवत्सल रूप प्रगट झाले. शास्त्र सांगते की भगवंताचे मन गरुडाच्या वेगापेक्षाही जलद आहे. पण भक्ताची आर्त हाक जर आर्त असेल, मनापासून असेल, तर भगवंत वाहनाची वाट पाहत नाही. अनवाणी पायाने धावणे हे त्यांच्या व्याकुळतेचे प्रतीक आहे. आपल्या भक्ताला एक क्षणही उशीर होऊ नये हीच त्यांची तळमळ होती. दुःशासनाने शक्ती लावली,
पण तो एका स्त्रीचे वस्त्र नाही तर साक्षात ब्रह्मांडाच्या स्वामीचा अनंत विस्तार ओढत होता. म्हणतात ना, जिथे शक्ती संपते तेथे भक्ती सुरू होते. जोपर्यंत द्रौपदीला स्वतःच्या सामर्थ्याचा आणि पतींच्या पराक्रमाचा थोडा जरी आधार वाटत होता, तोपर्यंत भगवंत स्तब्ध होते. पण जेव्हा तिने सर्व मानवी आधार सोडून पूर्ण शरणागती पत्करली, तेव्हा भगवान धावून आले. शंख चक्र गदा पाने द्वारका निलयाच्युत, गोविंद पुंडरीकाक्ष रक्ष मा शरणागतम. ज्याप्रमाणे भक्ताची हाक येते, त्याच्या कितीतरी पटीने या ठिकाणी भगवंत धावत त्या ठिकाणी येतो. तुका म्हणे करी बहुच तातडी, प्रेमाची आवडी लोभ फार. तुकाराम महाराज समारोपामध्ये या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये म्हणतात की भगवंत इतकी तातडी म्हणजे घाई का करतो, तर त्याला भक्ताच्या शुद्ध प्रेमाची मोठी आवड आहे. देवाला सोन्या चांदीचा लोभ नाही, तर त्याला भक्ताच्या प्रेमाचा लोभ आहे. भक्ताचे प्रेम मिळवण्यासाठी आणि त्याला सुखी पाहण्यासाठी देव स्वतःच्या मोठेपणाचाही विसर पाडून धावून येतो.